नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात एमएच न्यूज। IPL 2027 अधिक क्रिकेट विश्वात मोठा स्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या RCB मध्ये जाणार असल्याची चर्चा जोर धरत आहे। एवढंच नाही तर या बदल्यात मुंबई इंडियन्सला 2 स्टार खेळाडू मिळू शकतात अशी माहिती समोर येते। नेमकी हा ट्रेंड काय आहे आणि यात किती तथ्य आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। IPL मध्ये सध्या हार्दिक पांड्याच्या ट्रेंडच्या चर्चांना उधाण आलंय। मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आगामी हंगामापूर्वी दुसऱ्या संघात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। सुरुवातीला चेन्नई सुपर किंग आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचे नाव आघाडीवर होते, पण आता या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू RCBचे नाव देखील समोर येत आहे। सुरुवातीला सनरायझर हैदराबाद आणि RCBने हार्दिकमध्ये रस दाखवला नव्हता, मात्र आता ताज्या रिपोर्ट्सनुसार आता RCB हार्दिक पांड्याला आपल्या संघात सामील करण्यासाठी उत्सुक आहे। RCBने सलग 2 वेळा 2025-2026 IPLचे विजेतेपद पटकावले आहे, त्यामुळे आपला संघ अधिक मजबूत करण्यासाठी ते हार्दिकला ट्रेंड करू शकतात। आणि बरोबरच हार्दिक पांड्याच्या RCB मधील ट्रेंडबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाहीये, या केवळ चर्चा आहेत। मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक पांड्या कोलकाता नाईट रायडर्समध्ये जाण्याची जास्त शक्यता आहे। KKR हार्दिक पांड्याच्या बदल्यात रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांना मुंबईला देऊ शकते अशी चर्चा आहे। चेन्नई सुपर किंग्सचे CEO काशी विश्वनाथ यांनी हार्दिकला संघात घेण्याच्या चर्चा अधिक बळकटून टाकल्या आहे। हार्दिक पांड्या नक्की कोणत्या संघात जाणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाहीये। तो RCB मध्ये जाऊन इतिहास रचणार की KKR किंवा राजस्थान रॉयल्स सारख्या संघाची कमान सांभाळणार हे येणाऱ्या काळात कळेलच। आणि बरोबरच हार्दिक पांड्याने 162 IPL सामने खेळून 10 अर्धशतकास धावा केला होता। त्यांनी या सामन्यामध्ये 82 बळीही घेतला। कर्णधार म्हणून त्यांनी 2022 मध्ये गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिले आहे आणि नंतर 2023 मध्ये संघाला अंतिम फेऱ्यात पोहोचवलं होतं असंही बोललं गेलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा।